वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वसंत दादा बोले आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। प्रथम अतिशय कमी कालावधीमध्ये आपण सर्वजण मला वाटतं की आज माझा 30वा दिवस आहे पक्षामध्ये प्रवेश करून आणि आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मला बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराची संधी दिली। मी प्रथम त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यानंतर पुणे शहरातील सर्व पदाधिकारी यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। पुणे शहरामधील अगदी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी माझी श्रद्धेय बाळासाहेबांबरोबर भेट झाली राजगृहामध्ये, अगदी त्याच दिवशी मला शहराध्यक्ष असतील, सागरजी असेल, आमचा सुनील भाऊ असेल, या कार्यकर्त्यांनी मला स्वतःहून फोन केला। ते मला या कार्यकर्त्यांना त्या दिवशी भेटता आलं। मला वाटतं की अनेक लोकांनी या ठिकाणी आजच्या मेळाव्यामध्ये अनेक सूचना केल्या आणि या सूचना करत असताना मला वाटतं की सुनील भाऊंनी सांगितलं की मी या पुणे शहरामध्ये 3 महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या, यशस्वी लढवल्या, 2 विधानसभा लढवल्या आणि या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना आमच्याच पक्षाच्या 3 पोटनिवडणूक सुद्धा मी लढवल्या। म्हणजे जवळजवळ 8 निवडणुकांचा अनुभव माझ्या पाठीशी। शिवाय मला एक गोष्ट चांगली आठवते, मी 11वीला शाळेत होतो, कॉलेजला असताना 11वीला मतदानाचं वय 18 असते आणि मी 17 वर्षाचा असताना पोलिंग एजंट म्हणून बसतो। म्हणजे आपण आता एक सातत्याने एक रील फिरती बघा, तुम्ही सर्वजण आता सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणारे लोक आहात, तुम्ही सगळेजण ती रील नेहमी ऐकत असतात। जेव्हा शाळेत जायचे दिवस होते ना तेव्हा आम्ही मतदार याद्या वाचत होतो आणि मी सुद्धा तसंच होतं की मला अक्षरशः 17 वर्षाचा असल्यामुळं मला मतदान केंद्रातून बाहेर काढलं आणि मला ज्यांनी मतदान केंद्रातून बाहेर काढलं त्याला वयाच्या 31व्या वर्षी महानगरपालिकेतून बाहेर काढलेला माणूस त्याच माणसाने मला 17 वर्षाचा आहे त्याला मतदानाचा अधिकार नाही, याला बाहेर काढा। मला चांगलं आठवते राजीव गांधी उद्यान आहे माझ्या इथे आणि राजीव गांधी उद्यानमध्ये माझ्या घराचा काही खालचा भाग हा अगदी सुरुवातीपासून 35-40 वर्षापासून जिथे आमची सोयी राहते तो भाग हा पुणे महानगरपालिकेमध्ये 35-40 वर्षापासून आहे आणि त्या भागाची निवडणूक त्यावेळेस शंकर महाराज वसाहत म्हणजे जे झोपडपट्टी संघ, शंकर महाराज झोपडपट्टी संघ म्हणून जो एक मतदारसंघ होता महानगरपालिकेचा, तो माझ्या घराच्या खाली आहे आणि तिकडे कोणाला पोलिंग युनिट मिळायचे नाही म्हणून कात्रज गावातला पोलिंग युनिट म्हणून मी जाऊन बसलो होतो। त्यावेळेस काही माहित नव्हतं, पण पोलिंग युनिट बसल्यानंतर आमच्या गावातले जे प्रतिष्ठित नागरिक होते त्यांनी मला तिकडे पाहिलं, त्यांना लक्षात आले काय ही पोरगी तर कॉलेजला जाते, ह्याच्याकडे मतदान कार्ड नसणार आहे आणि त्यांनी मला न सांगता आतमधल्या जो काही प्रशासकीय अधिकारी होता त्याला सांगितलं की तो कोर्टात असणार आहे त्याला विचारलं तुला मतदान करायचा अधिकार आहे का। मला प्रशासकीय अधिकारी आला, मला विचारलं
तुझ्याकडे मला तुमच्याकडे मतदान करता येते का? म्हणून नाही, मला त्यावेळेस हे सुद्धा कळत नव्हतं की मला मतदान करायचा अधिकार नाही. म्हणलं मला कुठे गेले होता येणार नाही. म्हणजे हा राजकारणाचा खेळ तेव्हापासून लक्षात आहे, आता नाही. आणि आता कुणाकुणाला जिरवायचं ना की तुम्हाला सर्वांना पण माहिती आहे. या शहरामध्ये, या शहराचं ज्यांनी वाटुळ केले या 10 वर्षामध्ये, माझ्याकडे माहितीच्या अधिकारात सगळ्या माहिती काढल्यात मी या 10 वर्षाच्या खासदारांच्या. 2014 ते 2019 चे खासदार असतील किंवा 2019 ते 2022 चे खासदार असतील, 24 चे, त्या सगळ्या खासदारांची मी माहितीच्या अधिकारात माहिती काढून आणल्या. आणि मला वाटतं यांच्या माहितीच्या अधिकाराच्या माहिती ऐकल्यावेळेस आता मी सरांनी सांगितलं मगाशी की आपण कोपरा सभा चालू करणार आहे. सर माझे कार्यकर्ते इकडे बरेच बसलेले आहेत मागे. माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारू शकता की प्रत्यक्षात निवडणूक चालू झाल्यावरती वसंत मोरे किती वेळ झोपतो, समोरच्या झोपा उडवतो, झोपत नाही. कारण आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी वसंत मोरेला पाडण्यासाठी जंगजंग पछाडलं. प्रत्येक वेळेस माझ्या मतदारसंघाचे तुकडे केले, परंतु माझ्या मतदारसंघाचे इतके तुकडे केले तरी सुद्धा मी पुन्हा एकदा त्यांना महानगरपालिकेमध्ये दिसतो. आणि मला वाटतं हीच भीती भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या मनामध्ये आहे. आता अनेकांनी सांगितलं आपल्याला कुठल्या उमेदवारांना कमी समजायचं नाही, परंतु आपण त्यांच्यापेक्षा मोठे कसे आहोत हे आपल्याला दाखवून दिलं पाहिजे. कारण आपल्या मागे ताकद कुणाची? बाळासाहेबांची ताकद आपल्याला. या लोकांचं एक डोक्यामध्ये समज आहे की नरेंद्र मोदींचा फोटो लावला की 100 नगरसेवक एकदम पोत्यागती उडून येतात. आणि काय काम करतात? मला वाटतं मी ज्या दिवशी मी प्रत्येक सभेमध्ये सांगणार तुमच्या तोंडपाठ या गोष्टी झाल्या पाहिजे. प्रत्येक कोपरा सभेमध्ये मी या गोष्टी सांगणार. माझ्याकडे वेळ आता कालच्या मी एका ठिकाणी इफ्तारीला गेलो, तिकडे गेलो त्यावेळेस काँग्रेसचे असले मोठे मोठे झेंडे बसलेले समोर माझ्या. परंतु मी गेल्यानंतर सगळ्यांना घाम फुटला तिकडे की हा कसा इथं आला, आणि हा आलायच मुळात तुमच्या बरोबर बसायला. कारण मी तिथे गेल्यानंतर ना निम्म्यापेक्षा जास्त लोक दादा निघून गेली होती उमेदवारासह सगळे. मला थोडा उशीर झाला होता, परंतु तिथं बसल्यानंतर ना जे मुस्लिम समाजाचे लोक होते एवढी लोक तिथं बाहेर बऱ्यापैकी लोक गेली होती. परंतु वसंत मोरे आलाय कळल्यानंतर परत तेवढीच लोक परत त्या सभागृहात आले. कारण मी दिलेलं योगदान हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि या शहरामध्ये मला वाटतं 10 वर्षामध्ये जो गोंधळ या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी घातलाय, 2 खासदार झाले. मी कालच्या सुद्धा एका आपल्या नालंदा मुद्दूच्या कोपरा सभेमध्ये मी त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं की अरे या शहराच्या खासदारांना कळत नाहीये की विकास नक्की काय असतो. या लोकांना खरं जर विकास काय असतो बघायचा दाखवायचा असेल ना तर यांना राजगुरूची वारी पहिली करायला पाहिजे. यांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या घराची वारी यांना करायला पहिली लावली पाहिजे. मग यांना कळत नक्की यांची विकासाचं एवढं मोठं कुभाट असतात नाही लोक. हे सगळा विकास 100 वर्षापूर्वी त्या राजगुरूंनी मी पाहिलाय. मी काल बोललो ज्या वेळेस आता अगदी 8-10 वर्षापूर्वी सुद्धा आपल्या घरामध्ये नॉर्मलमध्ये आपण लाकडं टाकत होतो आणि पाणी गरम करत होतो. आज सुद्धा काही लोकांच्या घरामध्ये असत. परंतु मी ज्या वेळेस राजगृहामध्ये गेलो, राजगृहामध्ये ज्या वेळेस मी श्रद्धेय बाळासाहेबांचं ते घर पाहिलं, त्या घरामध्ये मला एक खोली त्यांनी फिरून दाखवली तिकडे. आणि ती खोली फिरून पाहिल्यानंतर मी ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या त्याच्यामध्ये मला ज्या काही बघा, मी एक अतिशय पुस्तिक स्वभावाचा माणूस आहे.
ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी मला वेगळं काय दिसलं ना मी नक्की त्या गोष्टी टिकतो आणि मला नेमकं त्या गोष्टी तिथं पाहायला मिळाल्या. मी त्या राजगृहामध्ये पाहिलं की एवढ्या 100 वर्षापूर्वी जर त्या राजगृहामध्ये पाणी तापवण्याचं मशीन असेल तर विचार करा ना आता इथं वातावरण कसं तापलं बरं मिळालं. तिकडे 100 वर्षापूर्वी आपल्याला बाथटब कधी माहित नव्हता. तिथं बाथटब मध्ये आंघोळ करणारे लोक होते आणि हे आता सांगतात विकासाच्या गप्पा गोष्टी आपल्या सगळ्या आता मारल्या जातात. मला वाटते की या सगळ्या गोष्टी आदरणीय बाबासाहेबांनी कधीच या देशामध्ये आणले नाही. ज्या अदृश्य स्वरूपामध्ये राहिला ज्यांना कधी कोणी पुढे आणण्याचं काम केलं नाही. उलट आपण सगळ्यांनी आता तयार राहिले पाहिजे. कारण आता ह्यांची एक घोषणा आली होती आपके बार 412. काय 412? 412 असते ते एका सीटसाठी भांडत बसते असते. याला उपमुख्यमंत्री कर, त्याला मंत्री कर, त्याला हे कर, त्याला ते कर, याला बोलून घे, त्याला बोलून घे. अरे तुम्हाला अरे माझी चर्चा ना अमेरिकेमध्ये माझा एक मित्र ना लॉस एंजलिस मध्ये राहतो. त्याचा काय माझ्या मोबाईल मध्ये आता मेसेज आला की तात्या आम्ही 4 जूनला तुझ्या गुलाल घ्यायला येणार आहे म्हणून. अमेरिकेमध्ये लॉस एंजलिस मध्ये माझा वर्ग मित्र आहे आणि त्याला माझ्या आता मोबाईल मध्ये त्याचा मेसेज वाचा. व्हॉट्सअप खोल सुदीप पिसाळचा आणि त्याच्यामध्ये मेसेज आला. त्यांनी मला चिठ्ठी टाकले तात्या 4 जूनला तुझ्यासाठी गुलाल घ्यायला मी विमान बुक करतोय. आता मी तिकीट बुक करून ठेवणार आहे. म्हणजे विचार करा तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे त्याला तेवढा तिला 7 समुद्र पार आत्मविश्वास आहे की तात्या निवडून येणार आहे म्हणून. कारण माझ्या मागे माहिती का प्रत्येकाच्या मागे हे लोक म्हणतात ना आमच्या मागे काय आमच्या मागे काय. आपण पण सांगितलं पाहिजे ठोकून जर तुमच्या मागे नरेंद्र मोदींचा फोटो आहे ना तर आमच्या मागे श्रद्धेय बाळासाहेब. या गोष्टी आपण ठोकून सांगितल्या पाहिजे. संविधानाची हत्या करायची काम याच्याबद्दल होणार आहे आणि मला वाटतं की त्या हत्या थांबवण्यासाठी एक वसंतमुळे तुमच्याकडनं लोकसभेमध्ये जर गेला ना तर 100% त्या ठिकाणी थांबवण्याचं काम मी करणार. मी त्या पक्षामध्ये होतो 2009 साली मी पाहिलं असेल. आमचे रमेश मांजरे ज्यावेळेस त्या विधानसभेमध्ये गेले ना त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं मला वाटतं 30 गज मला लोकसभेत करावे लागले ना मी मागे पुढे बघणार. संविधानाच्या विरोधामध्ये येणारा प्रत्येक माणसाच्या विरोधात उभं राहण्याचं काम वसंत मोरे करत. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. विकास काय असतो मला कात्रजच्या विकासाचा पॅटर्न या संपूर्ण पुणे शहरामध्ये फिरवायचा. आज या शहरामध्ये काम करत असताना अनेक पदांवरती मी कामं केली. अनेक पदं मी भोगली त्या शहरामध्ये. परंतु ही पदं भोगत असताना त्या पदांना न्याय देण्याचं काम सुद्धा वसंत मोरे केलं. आणि मला वाटतं इतकं काम वयाची 25 वर्षे घालवल्यानंतर ज्यावेळेस मला असं वाटतं की आज मी एका या शहराचा मोठे नेतृत्व करू शकतो त्यावेळेस मला न्याय नाही मिळाला आणि मला आज या वसंत मोरेला न्याय देण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेबांनी अध्यक्ष बोलले. वडगाव शहरीचे अध्यक्षांनी परवा दिवशी ज्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भवनामध्ये आपली पहिली सभा झाली पहिली मीटिंग झाली त्या दिवशी अध्यक्ष बोलले होते की तो समोर बसले नाही ना उमेदवार तो वसंत मोरे नाही ते बाळासाहेब आंबेडकर आपण सांगायला त्या दिवशी मी समजलो. त्या दिवशी मला या सगळ्या गोष्टी कळल्या काही. आणि तुम्हाला सर्वांना आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते काय असतात ना या सगळ्यांना दाखवू द्यायचे. मी सुद्धा आजपर्यंत म्हणजे वंचित बहुजन आघाडीमध्ये आलो. वंचित बहुजन आघाडीने मला उमेदवारी दिली म्हणून मी या गोष्टी बोलत नाही. तर समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये वंचित आहे. प्रत्येक जाती धर्मामध्ये वंचित आहे. त्या वंचितासाठी
त्यांचा आवाज होण्याचं काम वसंत मोरेने केलेलं आहे. आणि आता खऱ्या अर्थाने मी वंचितच्या व्यासपीठावरती आलो. मी काल पण बोललो वसंत मोरेच्या हातामध्ये कायम हाताला वाटा कायम राहणार. आता उलट त्याला डबल ताकद आली, कारण त्या हाताला दांडा आता वंचित आघाडी झालेली. त्यामुळं असं काय लोक मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की म्हणलं वंचित आघाडीचे विचार वेगळे, तुमचे विचार वेगळे, तुम्ही खळखट्याच्या भूमिकेत इकडे आला म्हणून आता तुमचं कसं काय जमणार? अरे माझं कसं काय जमणार? मला वाटतं की आदरणीय बाबासाहेबांनी असं ते काही संविधानामध्ये सांगितलं नाही एखादा तुमच्यावरती अन्याय करत असेल तर कवळे अन्याय सहन करत बसा. अरे आम्ही आदरणीय बाबासाहेबांना पण मानतो आणि संत तुकारामांना सुद्धा मानतो. संत तुकाराम म्हणतात भले तरी रूप काशीची लंगोटी नाठारांच्या माती हाणून काठी ही जागाची आहे. जो अन्याय करणार ना 100% तो कुणी मोठा असू द्या छोटा असू द्या आजपर्यंत कधी विचार केला नाही. मी आता या ठिकाणी मगाशी उभा होतो आणि उभा असताना मला आपल्या हडपसर मधील एका मोठ्या कंपनीमधून फोन आला. मला वाटतं की तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, मी एक लाईव्ह केला मागच्या आठवड्यामध्ये एका ताईची 2 मोठे गेली. त्या कंपनीमध्ये एका ताईला माहित नव्हतं की ही मशीन कसली आहे आणि त्या मशीनवरती कंपनीने तिला उभं केलं आणि त्या मशीनचं काम तिला करायचं माहित नव्हतं आणि तिला अचानक त्या मशीनमध्ये तिची 2 बोटं कट झाली. त्या मुलीचं लग्न मोडलं. ती मुलगी पोलीस स्टेशनला गेली. पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जाऊन पोलीस कंप्लेंट तुम्ही कोर्टामध्ये जा आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये दावा ठोका, तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. ती पोरगी कोर्टात गेली, फी भरायची. कोर्टाला किती पगार होता? 14,000 रुपये पगार. कोर्टामध्ये वकिलाची फी भरायची ताकद नाही तिच्याकडे. आई बिचारी म्हातारी आहे तिची, ते दोघीच माहिती राहतात आणि अशा वेळेस तिला त्याच पोलीस स्टेशन मध्ये एका पोलिसांनी सल्ला दिला, अगं काही हेला ऐकू नको, तू काकडून वसंत मोरे जनता दरबारात जा. 1 महिना झाला, 1 महिन्यापूर्वी ती ताई माझ्या जनता दरबारात आली होती आणि आता इथं बाहेर उभा होतो ना, मी त्या जनता दरबारामध्ये त्या माणसाला फोन केला होता. त्या कंपनीने त्यांची ना गुलाबजाम तयार करायची कंपनी, कुठली कंपनी, त्या कंपनीमध्ये मी एक फोन केला आणि त्या कंपनीच्या मालकाला सांगितलं तुम्ही या कायद्याला न्याय का देत नाही? तुम्हाला नाही वो ऐसा है वैसा है, हम ये करेंगे वो करेंगे, इतना देंगे. अच्छा ठीक आहे. त्यांनी त्या पोरीच्या बोटाची किंमत 50,000 रुपये ठरवली. अच्छा ठीक आहे, हम उसको 50,000 देंगे. त्याला मी त्याच घडीला त्या मिनिटाला सांगितलं त्या मुली संघ बसा. वास्तविक पाहता काय होतं की बऱ्याचदा ज्यावेळेस राजकीय कार्यकर्ते असतात अशाचा कुठेतरी फोन येतो, कुठेतरी दबाव येतो, जाऊ मध्ये गेले आणि मग अशा वेळेस कुठेतरी आमचा पाय शेवाळ्यावरती पडतो. तिथून पुढे त्या माणसाला न्याय देत नाही. आजपर्यंत आयुष्यात भविष्यात वसंत मोरेचा पाय कधीच शेवाळ्यावरती पडला नाही आणि परमेश्वराने जे दिलं त्याच्यावरती काय तेवढ्यामध्ये समाधान मानले. पैसे कमवायचे असते ना, खूप पैसे कमवायचे असते. 3 कोटीच्या गाडीमध्ये फिरणारा भागवड आहे. वसंत मोरे येतो आहे बाबा, छोटी गाडी पाहिजे पण ही संपत्ती ना ही त्यांना मिळत नाही, कधीच मिळत नाही. भाऊ असेल किंवा आमचं सागर आलं असेल, सागर माझ्या गाडीमध्ये होता परवा दिवशी. सागरची मला एक सांगितलं ताटे दिवसभर हा माणूस माझ्या मागच्या सीटवरती बसलेला आणि सागरनी मला एक गोष्ट म्हणजे कार्यकर्ते कसे आपल्या नेत्याला नोटीस करत असतात. सागर माझ्या मागच्या सीटवरती होता. मी कंटिन्यू प्रपोजल गाडीमध्ये फिरत असताना मला कोणकोणते लोक उभी भेटायची. मी खाली उतरायचो, हातात हात द्यायचो, पुढे यायचो, परत गाडीत बसायचो, परत उतरायचो, परत हातात हात द्यायचो, परत बसायचो. असं माझं सूत्र कंप्लीट दिवसभर चालू होतं. आणि दिवसभर चालू असताना हा संध्याकाळी मला गाडीतून उतरला. त्यावेळेस मला सागरनी माझ्या मनी पण नव्हतं, ध्यानी पण नव्हतं की माझ्या मागच्या सीटवर बसलेला कार्यकर्ता जो की वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे की ज्यांनी वसंत मोरे बाळासाहेबांना भेटल्यानंतर पहिला फोन मला कोणाचा आला तर सागर आला. आज तो कार्यकर्ता माझ्या मागच्या सीटवर बसून माझा असं ऑब्झर्वेशन
कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं. संध्याकाळी ताईच्यापासून गाडीतून उतरलो त्यावेळेस सागर मला बोलला की तात्या मी आज सकाळपासून तुमच्या संग फिरतोय आणि तुमच्या बरोबर मी माझ्या भागामध्ये एकदा जे काही आता उमेदवार आहेत त्याच्यातला एक उमेदवार आला होता आणि तो उमेदवार आत्ताच्या घडीला माझ्या भागामध्ये फिरत होता. परिसरामध्ये पापनोरीमध्ये फिरत असताना एक गरीब समाजातला कार्यकर्ता त्याच्या समोर गेला आणि त्याने त्याच्या हातात हात दिला. त्यांनी हातात हात दिला पण हातात हात दिल्यानंतर जशी काय कार्यकर्त्याची पाठ फिरली तशी यांनी तो हात लगेच खिशात रुमाल काढून त्याला पुसला. परंतु मी त्याला दिवसभर बघतोय तुम्ही तुमच्या सोबतीला जी लोक येतात तुम्ही प्रत्येकाला मिठी मारताय. तुम्ही प्रत्येकाचा हात आपण घ्यायच्या तरी मी तुम्हाला हात पुसताना पाहिलं नाही. हे तुमचं खऱ्या अर्थानं मोठ्या मनाचं लक्ष आहे. तेव्हा मला कळलं की अरे या पुणे शहरामध्ये ना वंचित बहुजन आघाडीचे 25 नगरसेवक कधीच निवडून यायला पाहिजे होते. कारण अशा विचाराची लोक जर असतील ना ज्या पक्षामध्ये मला वाटते की खऱ्या अर्थानं नेता आपला कसा असावा. आपला नेता नक्की दिवसभर काय करतो कुठं फिरतो काय हे जो बघणारा कार्यकर्ता नोटीस करणारा कार्यकर्ता असेल तर विचार करणार तर पक्षाचा नेता कसा असेल. आणि मला काही सांगितलं की वसंतवर सारखा हिरा आज तुमच्याकडे आता हे माझं भाग्य समजत आहे. खरंच तुम्ही लोक एवढ्या मोठ्या मनाने मला वाटतं की अजून थोड्या दिवस तिथंच राहिला असताना सारा काही भागला असताना. पण आज मला वाटतं की उजाळ्याचे दिवस तुमच्या सर्वांच्या सहानुभूतीने तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे माझ्या आयुष्यामध्ये येतील. आणि मला वाटतं की जे स्वप्न आता काही कार्यकर्त्यांनी तुम्हाला आमच्या बाबतीत सूचना पण सांगितलं. मला सांगायला अभिमान वाटेल. परवा दिवशी मी अकोल्यामध्ये होतो. स्वतः श्रद्धेय बाळासाहेबांनी मला शब्द दिलाय 27 तारखेला माझी निवडणूक संपली की माझा मुक्काम पोस्ट पुणे शहरात करायचा. आपल्या युवकांचे नेते सुजात आंबेडकर साहेबांनी स्वतः मला शब्द दिलाय की तात्या पुणे शहराच्या गल्ली बोळ प्रत्येक गल्ली बोळात तुम्हाला सुजात आंबेडकर बाळासाहेबांनी माझ्या समोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अकोल्यामध्ये बोलवलं आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भली मोठी एक मीटिंग माझ्यासाठी अकोल्यामध्ये लावली. अकोल्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी मीटिंग लावली. त्यांनी सुद्धा मला तिकडे शब्द दिलाय आपल्यापासून विचार करा 558 किलोमीटर लांब अकोला आहे. ते 558 किलोमीटर लांब असणाऱ्या अकोल्यामध्ये जर तिथला कार्यकर्ता असं म्हणत असेल 27 तारखेला 26 तारखेला आमची मीटिंग झाली की दादा आम्ही पुणे शहरामध्ये पुणे शहरात थांबायला जागा ठिकाणी माहिती पडला. बाळासाहेबांनी मला एक अजून एक शब्द त्या ठिकाणी सांगितला की शेवटचे 4 दिवस तर यांना पैशाचा खूप माज यावा. खूप माज आहे यांना पैशाचा. यांना असं वाटतं ना की आम्ही पैशाने काही करू शकतो काही घेऊ शकतो. तात्या म्हणजे पुणे शहरामध्ये पैशाचा महापूर येणार आहे. परंतु ज्यांना त्यांना वाटतं ना की ज्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही पैसे वाटणार आहे. बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस रस्त्यावरती उतरतील त्यावेळेस पुणे शहरातला प्रत्येक वस्तीतला नागरिक हा रस्त्यावरती झोपलेला असतो. किती पैसे वाटायला येत आहे हे तुम्हाला पाहायला दिसत. आणि स्वतः साहेबांचा फॉर्म त्यांनी भरला त्यांना 17 तारखेला इथं पाठवायचं. ते स्वतः साहेबांचा फॉर्म ज्या व्यक्तीने भरला 1 तास आमची मीटिंग त्यांना दिली. 1 तास आणि 1 तासामध्ये माझ्या सगळे संवादात बसले. 1 तास त्या संबंधित व्यक्तीला आमच्या समोर बसून त्याला सांगितलं की तुला जबाबदारी आहे तुझ्याकडे की बसून मुळे एखादा आता चालले खरंच राजकारण चालले वंचितच्या फॉर्मच्या वरती की तुला स्वतः वसंतमुळे सगळा फॉर्म केला 1 to 10 जो असेल तर सगळे मुद्दे तुला स्वतःला भरायचे. त्यामुळे माझी जबाबदारी आमची जबाबदारी त्यांनी जे काय आम्हाला पेपर्स दिले ते पेपर्स आमच्या टीमने कधीच जमा करून टाकले. ज्या आता नियोजन करायच्या गोष्टी आहेत त्या आज सकाळी माझं नियोजन झालंय. मला वाटतं की आज एवढ्या मोठ्या संख्येने फक्त कालच मी तुम्हाला एक मेसेज दिला. आज 5 तारखेला मी मला वाटतं की
मगाशी आणि फेसबुक वरती कमेंट्स आल्या होत्या. मला वाटतं की त्यांना मेजरचं ड्राईव्ह चालू आहे आमच्या मेजर शेवटच्या खुर्चीवर टाकतो. अरे तुम्हाला एवढी गर्दी गोळा करायला महिना लागतो राव पुणे शहरामध्ये. ते पण कार्यकर्त्यांना पेट्रोलला पण पैसे द्यायला लागतात. आता इथं वंचित बहुजन आघाडी माझ्या सोबतीला आहे आणि मला वाटतं की आज वर्किंग डे, बरोबर ना? आज वर्किंग डे. वर्किंग डेला एवढं असेल तर सुट्टीच्या दिवशी तेवढं असेल. पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं ज्यावेळेस मी पक्ष सोडला त्या दिवशी मी सांगितलं, कारण माझी सगळी गणित झालेली होती. आणि मी काय करत होतो माहिती का, या सगळ्या लोक मला म्हणत होते काय एवढे याच्या नावात जाते त्याच्या नावात मी यांना येण्यात काढत होतो. कारण हे पुण्याच्या डोक्यात पण नव्हतं. मला भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक भेटला. माझ्या घरात एक लग्न कार्य होतं त्या दिवशी. लग्न कार्याला तुम्ही नगरसेवक मला म्हणला तात्या घरात पडलाय बाबा तू आम्हाला. आणि बाकीचे काय म्हणतात वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीची मीटिंग. अरे भारतीय जनता पार्टीची मीटिंग असते याचं काम करायला म्हटलं असतं. आपण लक्षात ठेवा की आपल्यावरती 2018 साली बहुजन वंचित आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि 18 साली निर्मिती झालेला पक्ष आता 6 वर्षामध्ये त्या पक्षाच्या बाबतीमध्ये राजकीय नेते जर अशा प्रकारे अनालिसिस करत असतील की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ह्याला पडतो त्याला पडतो, बघा आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपल्यावरती बसलेला हा शिकायला लोकसभेमध्ये आपल्याला पुसून दाखवायचं. आपल्याला म्हणतात ना की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा राहिला की याचा पडतो त्याचा पडतो. यांना आपली ताकद दाखवून द्यायची की आमचा उमेदवार उभा राहिला तर तो समोरच्याला पाडतो, पडतो. आमचा चांगला उमेदवार उभा राहिला तर तो सगळ्यांना पाडून निवडून पडेल. प्रचंड मोठं काम 15 वर्षाचा प्रत्येक अनुभव माझ्या पाठीशी आहे. 15 वर्ष मी आपल्या महानगरपालिकेमध्ये अनेक विकासाची कामं दाखवलेली आहेत. मी काल जे सांगितलं मला या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आजचा मेळावा आहे. तुमचं मोरात वाढवणं माझं काम आहे. तुम्हाला नक्की वसंतमुळे काय ते तुम्हाला कळलं पाहिजे. नाही तर काय होतं की अनेकदा आपण वेगळ्या काहीतरी विषयावरती बोलत असतो. काल एका 2-3 पत्रकारांचा डिबेट 6 तारखेला मी ऐकलं सर. आणि ते डिबेट मध्ये 3 पत्रकार उभे होते. त्याला एक पत्रकार सर त्याच्यात आपण चाललेलं होतं जसं आपण मागे काय गोष्टी पाहतो तसं चालू होतं. पत्रकारांना प्रश्न विचारत होते वसंतमुळेला मतदान किती होणार काय होणार. आला मनातल्या मनात मी ते सगळं त्यांचं ऐकलं. कंप्लीट 25 मिनिटाची त्यांची मुलाखत मी ऐकली. मला वाटलं की त्या माणसाला फोन करून सांगावं की साहेब अंदाज आहे ना पावसाचा पाण्याचा वादळाचा लावतात सुनामीचा लावत नाही कधी. पुणे शहरात वंचित बहुजन आघाडीची सुनामी येणार 100% येणार. आणि ज्यावेळेस आदरणीय बाळासाहेब रस्त्यावरती उतरतील त्या 30 तारखेनंतर काही मोदी साहेब पण म्हणतील नको मला सभा पुण्यामध्ये. कारण आला मी ज्यावेळेस भारतीय विद्यापीठाचं आंदोलन केलं होतं आणि भारतीय विद्यापीठाचं आंदोलन करत असताना माझ्या कार्यकर्त्यांना विनाकारण डांबून ठेवलं. विनाकारण मी आमच्या पोलीस स्टेशनच्या साहेबांना सांगत होतो साहेब कार्यकर्त्यांनी काय केले कशात त्यांना डांबून ठेवता. नाही म्हणे आम्हाला कळालं तुम्ही भारतीय विद्यापीठ फोडणार आहे. साहेब म्हणतो तुम्हाला कुणी सांगितलं मी भारतीय विद्यापीठ फोडणार आहे. म्हटलं नाही आता ते मी का सांगतोय कारण माझी केस मिल झाली आहे. म्हणून तुम्हाला कुणी सांगितलं साहेब मी भारतीय विद्यापीठ फोडणार आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या सूत्रांनी सांगितलं भारतीय विद्यापीठ फोडणार म्हणून तुमच्या कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आणून बसवले. आणि मला असं वाटतं की तुम्ही पण या आणि तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये बसा
मला वाटतं की त्याला मला आज सुद्धा कार्यकर्ते आहे उखाजीराव सोनवणे म्हणून होते. आज सुद्धा कोणाच्या परिचयाचे असतील त्यांना फोन करून विचारा. मी त्या दिवशी उखाजीराव सोनवणेच्या साहेबाला मी फोन केला की साहेब माझे कार्यकर्ते तुम्ही दुपारपर्यंत सोडले नाही, तुम्हाला जेवढा बंदोबस्त भारतीय विद्यापीठावर लावायचा तेवढा लावा, मी फोडून तुम्हाला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आले. त्याच्यानंतर मी गेलो, हा तंत्रशिकी डेंटल कॉलेजच्या काचा फोडलेली आणि मग मी पोलीस स्टेशनला हजर झालो. संध्याकाळी ज्यावेळेस मी एका सांगतोय, संध्याकाळी ज्यावेळेस मी फरसखाना पोलीस स्टेशनला नवाबला गेलो, संध्याकाळी तिकडे त्या कालचे ते सीपी होते, कमिशनर ऑफ पोलीस, ते संध्याकाळी 2 वाजता रात्री तिकडे पोलीस स्टेशन मध्ये आले फरसखान्याच्या नवाबमध्ये. आम्ही 14 जण होतो आणि अजून काहीतरी मला वाटतं की अजून एक आंदोलनाची पोरं अशी 26-27 जण आम्ही आतमध्ये होतो फरसखान्यामध्ये. रात्री 2 वाजता साहेब आले आणि आम्हाला उठवलं. आम्हाला बाबा मी ह्याच्यात बसत कोण आहे, मी तिकडे कोपऱ्यामध्ये झोपलेलो होतो लॉकडाऊनला. तर मी उठलं, मला पोराने उठवलं. म्हटलं दादा तुम्हाला बोलावतात. मी उठलो, म्हटलं काय काय म्हणले मी बघायला आलोय बाबा की पुन्हा मी, कारण त्या दिवशी ज्या दिवशी मी भारतीय विद्यापीठाच्या काचा फोडल्या त्याच दिवशी पुणे शहराच्या सीपीची भरती झाली आणि दुसरे सीपी आले होते मला बघायला फरसखान्यामध्ये. मग मला वाटतं की कदाचित हे बघायला येतील दिल्लीच्या लोकसभेमध्ये कोण आहे वसंत मोरे. एवढं चांगलं काम आपल्याला या पुणे शहरासाठी करायचंय. या पुणे शहरामध्ये करण्यासारखं खूप आहे. ज्या दिवशी आम्ही सर्वजण त्या शहरामधल्या ज्यांनी या शहराचा पाया रचला, ज्यांनी या शहरामध्ये त्यांची बलिदान झाली, ज्यांनी या शहरामध्ये ज्यांच्या समाज आहेत, ज्यांची स्मारक आहेत, त्या स्मारकावरती आम्ही गेलो आणि त्या स्मारकाच्या परिस्थिती ज्यावेळेस आम्ही पाहिल्या ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने या महानगरपालिकेवरती लाज वाटली की या महानगरपालिकेमध्ये 15 वर्ष आपण काम करतो आणि या महानगरपालिकेमध्ये अनेक थोर पुरुषांच्या नावाने मतं मागली जातात. मग जर थोर पुरुषांच्या नावाने तुम्ही मतं मागता, मग त्या थोर पुरुषांच्या समाधी त्यांची स्मारक ही फक्त त्यांच्या जयंतीच्या दिवशी, त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी साफ करणार तुम्ही. रोज काही साफ होत नाही. ती स्मारक रोज साफ झाली पाहिजे, कारण ती आपली प्रेरणा आहे. तिथून खऱ्या अर्थाने आपल्याला तरुणांना प्रेरणा मिळते. ह्या सगळ्या गोष्टी मला या पुणे शहराच्या बाबतीमध्ये मी माझा स्वतःचा एक मॅप तयार आहे की या पुणे शहरामध्ये गल्ली बोळं कशी असली पाहिजे, या शहरामध्ये रस्ते कसे असले पाहिजे, या शहराचा पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र धरण का होऊ शकत नाहीये. या शहरामध्ये मी ज्या विषयामध्ये काम करतो कात्रज परिसरामध्ये, तिथं त्या ठिकाणी मी कचऱ्यावरती काम केलं. पुणे शहरातला पहिला बायोगॅस प्रकल्प वसंत मोरेंनी उभा केला आणि त्याच्यानंतर ना मी देशातला पहिला नगरसेवक झालो त्याला कचऱ्यामध्ये आयसो मिळाला. आणि त्याच्यानंतर ना या पुणे शहराच्या 2 महापौर आमच्या वैशालीताई बनकर असतील किंवा दिवंगत स्वर्गीय कोदरेताई असतील, या दोघींनी सुद्धा महापौराच्या काळामध्ये वसंत मोरेच्या इथं येऊन वसंत मोरेच्या तिथला बायोगॅस त्यांच्या प्रभागामध्ये केला. माझ्या अभ्यासिकेतून येऊन मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी सगळ्या मी आता तुमच्यातच एक आहे. माझे कार्यकर्त्यांना की आपला नेता कशा पद्धतीने काम करतो, आपला उमेदवार कसा उजवा आहे, आमचा उमेदवार कशा पद्धतीने काम करतो, हे जर तुम्हाला बघायचं असेल, तुम्हाला ठीक अजून आपल्याकडे साधारण 32-33 दिवस आहेत. निवडणूक 32-33 दिवस अजून लांब आहे. मला वाटतं ह्याच्यामध्ये मी तुमची सर्वांची कात्रजमध्ये फिरण्याची व्यवस्था करतो. तुम्ही सर्वांनी मला 1 दिवस कात्रजमध्ये द्या आणि माझी कामं बघा. जर माझी कामं बघितलेली तुम्हाला आवडली नाही ना, तर तुम्ही माझ्यासाठी मतदारांना मागायला फिरू नका. स्पष्ट भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन, माझी कामं बघा आणि मग ठरवा हो आम्ही योग्य माणसासाठी मतं मागायला या पुणे शहरामध्ये फिरणार आहे. कारण आपल्या पुढे बलाढ्य मोठे मोठे लोक आहेत, नॅशनल पक्ष आहेत आपल्याकडे आणि वंचित बहुजन आघाडी हा 6 वर्षापूर्वी जन्मलेला पक्ष आहे. परंतु 6 वर्षापूर्वी जन्मलेला पक्ष जरी असला ना, तरी ह्या पक्षाची पार्श्वभूमी आहे ना, देशाला संविधान दिलेली पार्श्वभूमी आहे. ज्या संविधानावरती हा देश चालतो
त्या संविधानाची पार्श्वभूमी या पक्षाला आहे. त्या पक्षाच्या घरामध्ये रक्तामध्ये संविधान आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण सर्वांनी ही लढाई स्वतःची लढाई म्हणून लढली पाहिजे. माझी तुमच्या सोबत 18 तास काम करायची तयारी आहे. 18 तास म्हणलं तरी मी काम करतो. मी आज सुद्धा जनता दरबार घेतो. त्या जनता दरबारामध्ये एका खुर्चीवर मी 10 तास उठत नाही. 10 तास मी जनतेसाठी बसतो. त्याच्यानंतर परत एकदा बुधवारी बसतो, त्यावेळेस मी 8 तास बसतो. म्हणजे आठवड्यात ते 18 ते 20 तास मी लोकांसाठी बसतो. कुठल्या जागीरदाराचं काम मी, कुठल्याही पैशावाल्याचं काम मी तिकडे घेत नाही. समाजामध्ये जी वंचित लोक आहेत त्यांची मी कामं घेतो. आज त्या मागाशी त्या ताईचा मला इथं जेव्हा फोन आला, तिची 2 बोटं तुटली, तर तिचा आता मला फोन आला इकडे. खरंच मला वाटतं की हा आपल्यासाठी शुभ शकुनी. तिच्या ताईला कंपनीने 3 लाख रुपयाचे चेक मागाशी दिला. हा तुमच्या आमच्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे. हा शुभ शकुन आहे तुमच्या आमच्यासाठी. आणि ती ताई मला म्हणली की मी इथे येते. तिला म्हटलं मला तू येऊ नको, तू उद्या ये. कारण काय होतं की मग काय गोष्टी अशा वाटतात की वसंतपुराने प्लॅन केलाय. कारण आपल्या देशाला प्लॅन करायची सवय झालेली आहे. बरोबर. सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये प्री प्लॅन स्क्रिप्टेड येतात. परंतु वसंतपुराची स्क्रिप्ट ही वसंतपुर स्वतःच लिहितो. दुसऱ्याला मुलाला लिहून देत नाही. 12 वर्ष झालं फेसबुक चालवतो. 12 वर्षामध्ये आज सुद्धा स्वतःचा काही स्वतः तयार केला आहे. आजपर्यंत 12 वर्षात टाकलेली एक सुद्धा पोस्ट मी कधी कमर्शियल केली नाही. सगळं शब्दातून 100% माझं स्वतःच असतं. आता इथं बसल्या सुद्धा मी नितीनला टॅगलाईनची दिली. मी इथं बसल्या दिली फेसबुक लाईव्हला. म्हणजे तुम्ही विचार करा की मी तुमच्यामधला एक आहे, तुमच्यामधला सर्वसामान्य. आणि मला वाटतं या शहराचं नेतृत्व हे वंचित बहुजन आघाडीचा एक खासदार म्हणून मला करायला 100% आवडेल. तुम्ही सर्वांसाठी 100% माझ्या पाठीशी, श्रद्धेय बाळासाहेबांच्या पाठीशी, श्रद्धेय बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण प्रत्येकाने रस्त्यावरती उतरलं पाहिजे. 18 तारीख ते 25 तारीख आता फॉर्म भरायचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये एक दिवस मला वाटतं की सोशल मीडिया सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे पुणे शहरात आहे. महाराष्ट्रात कोण चालवत असेल तो वसंतपुरे चालवते याचा मला अभिमान आहे. 8.5 लाख लोक म्हणतात काय. कालच्या ते फेसबुकवरती ज्या वेळेला ते चाललं होतं त्याच्यामध्ये ते एक पत्रकार म्हणला की वसंतपुरे हा ठीक आहे ट्रेंडिंग आहे. वसंतपुरेला 8 लाख लोक फॉलो करतात. त्याच्यातली पुण्यातली किती दादा माझ्याकडे सर्टिफिकेट येत दाखवतो 1,55,000 लोक पुण्यात मला फॉलो करतात. त्याला मी दाखवून पुराव्या दिवशी तेव्हा त्याला कळत 1,55,000 या पुण्यातला पुणेकर वसंतपुरेला फॉलो करतो. आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजितजी आंबेडकर मला बोलले, सुजातजी मला बोलले की तात्या मला खरंच मला आनंद होतोय, मला अभिमान वाटतो की तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला 2 मतं द्यायचा अधिकार माझ्याकडे आहे. माझी 2 मतं पुण्यामध्ये आहेत आणि 2 मतं तुम्हाला देणार आहे. सुजातजी बोलले. मी त्याच टायमाला त्यांना हात जोडून सांगितलं सुजातजी ही 2 मतं नाहीये. आंबेडकरांचं 1 मत म्हणजे 1 लाख मताच्या बरोबरीने. 2 मतं आंबेडकरांची म्हणजे 2 लाख मतं या पुणे शहरामध्ये मला मिळणार आहेत. बाकीची उरलेली सगळं मराठा समाज माझ्या पाठीशी राहणार आहे. मी मुस्लिम समाजासाठी केलेले योगदान मुस्लिम समाजाला माहिती आहे. आणि इतर सगळ्यांचं जर आपण पाहिलं तर मला वाटतं की बाळासाहेबांनी मला सांगितलं की तात्या आत्ताच्या घडीला तुम्ही 50 ते 55,000 आणि पुणे शहरामध्ये आघाडी घेऊ शकता. त्या माणसाचा अभ्यास मी 2 तास पाहिला, एकदा मुंबईला आणि एकदा अकोल्याला. आपण सर्वांनी लक्षात घ्या की त्यांनी मला सांगितलंय की मी 27 तारखेनंतर पुण्यामध्ये येऊनच राहणार आहे. तेव्हा त्यांचा प्रत्येक मिनिट हा कसा कामी लागेल, सुजातजींचा, अंजलीताईंचा प्रत्येक मिनिट या शहरामध्ये कसा मार्गी लागेल याच्यासाठी आपण सर्वांनी प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि त्या प्लॅनिंग मध्ये आपण सर्वांनी माझ्या सोबत असलं पाहिजे. असणारच 100% त्याच्यात वाद नाहीये. आज मी इकडे पहिल्यांदा मेळावा घेतलाय
आणि पहिला अगदी त्रास 2 दिवसात घेतलेल्या मेळाव्याला तुम्ही एवढे सर्वजण आलात, ही आपली यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आजच आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगू शकतो की या स्पर्धेमध्ये आम्ही स्पर्धेमध्ये उतरलोय तर जिंकण्यासाठी उतरलोय, स्पर्धेमध्ये नाही उतरलो. एवढं या ठिकाणी सर्वांना सांगतो. खूप वेळ झालाय, कार्यक्रम थोडा उशिरा चालू झाला कारण मी समजू शकतो की कार्यक्रमामध्ये थोडी अगदी एकच दिवस झाला की सगळ्यांना निरोप मिळाला आणि एका दिवसामध्ये तुम्ही सर्वजण इकडे आलात. मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सर्वांनी केलेल्या सूचना, या सूचना या ठिकाणी आमच्या अमित राऊतांनी सगळ्या सूचना घेऊन घेतलेल्या आहेत. तर तुमच्या प्रत्येक सूचनेचं पालन या ठिकाणी केलं जाईल. बाहेरच्या बाजूला आपण फॉर्म ठेवलेले आहेत. या पुणे शहरातल्या 6 विधानसभा मतदारसंघामधून आपल्याला कार्यकर्त्यांची जुळवजुळव करायची आहे. त्याच्याकरता आपण बाहेरच्या बाजूला जे फॉर्म ठेवलेले आहेत ते फॉर्म आपण भरा. अतिशय महत्वाचे ते फॉर्म आहेत. त्याच्यापासून खऱ्या अर्थानं आपली पुढची आगळी काय असेल, आपल्या पुढच्या स्ट्रॅटेजी काय असते, आपण कुठल्या भागामध्ये किती ताकद लावणार आहे, त्या ठिकाणी कुठं आपल्या कोपरा सभा होतील, कुठं आपल्या रोड शो होतील, कुठं आपली सभा होईल, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती ठरणार आहेत. एवढे या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हाला सर्वांना मनापासून पुन्हा एकदा विनंती करतो, बाहेर त्यांनी कुणी फॉर्म घेतलं नसेल त्यांनी ते फॉर्म घ्या, ते फॉर्म भरा आणि बाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांनी ते फॉर्म घ्या. येणाऱ्या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक विधानसभा वाईज एक व्हॉट्सअप ग्रुप ओपन होईल आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रत्येक विधानसभे वाईज आपल्याला सूचना मिळतील. एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि सगळ्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपल्या सर्वांच्या अल्पपणाची शेजार समोरच्या बाजूला व्यवस्था केलेली, आपण सर्वजण अल्पोपहार घ्या आणि त्याच्यानंतर मग जा. पण स्वतःचं तोंड गोड करा आणि बाहेर जाऊन पुणेकरांचं तोंड गोड करा. एवढं सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विभाग, जय शिवराय. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कार्यकारी अध्यक्ष माननीय राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपेल. सर्वांनी कृपया खाली बसून घ्यावं विनंती. सर्व कार्यकर्त्यांना बंधू भगिनींना विनंती की आपण जरा बसून घ्यावं. जास्त वेळ आपला घेणार नाही, फारच वेळ झालेला आहे. 2 मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करतो. उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंतदादा मोरे मित्र परिवार आणि विचार मंचावर उपस्थित तुमच्या सर्व